16 महिने होऊन बी माझ्या पतीच्या हत्यारे अजून मोकाटच आहेत. आरोपी अजून एकही आरोपी त्यांनी अटक न करता की कोणत्या कारणावर झालंय हे सगळ्यांना सांगता सगळे आरोपी मोकाट फिरतायत. मग आम्हाला म्हणजे न्याय मिळणार नाही असं झालंय परळीमध्ये. मग त्या पोलिसांचे पूर्ण CDR काढायला सांगितले आहेत, तरी पण CDR काढत नाहीत. SIT CID ची मी 2 महिने झालं आता जसं प्रकरण काढलं आहे बाहेर तशी मागणी करत आहे, ते पण नाही. त्यांनी LCP पथक दिला आहे, साबळे सर करत आहे त्याच्यात. तर ते यलमाटे जे पोलीस आहेत त्याच्यात ते डायरेक्ट आम्हाला म्हणले होते जेव्हा चोरमुले सरांची त्यांची बैठक होती म्हणजे संतोष भायाचं त्यावेळेस म्हणजे 2 का 3 दिवस झालं त्यांचं प्रकरण होऊन त्यावेळेस त्यांची बैठक होती, महत्वाची बैठक सगळ्या पोलीस अधीक्षकांची परळीत. तर त्यावेळेस मी गेले होते विजिट इथं कावत सरांना भेटून मी विजिट द्यायला गेले होते तिथं, कारण मला कावत सरांनी सांगितलं होतं परळीला जाऊन विजिट घ्या परत म्हणून. तर मी जाऊन फॉलो घेत राहिले. तर त्यावेळेस ते यलमाटे जे पोलीस अधीक्षक आहेत ते काय म्हणले की आम्हाला फोन आले म्हणून आम्ही तपास थांबवला. डायरेक्ट चोरमुले सरांना सांगितलं त्यांनी. मग चोरमुले सरांनी विचारलंच असेल ना कुणाचे फोन आले काय झाले. मग चोरमुले सरांना बी आरोपी माहिती असतील, त्यावेळेस ते तपास करत नाहीत, रजेवर जाऊन बसलेत ना. 2 महिने झालं की आता रिटायर होतात, पुन्हा परत अजून नवीन त्या ठिकाणी येणार आणि अजून नवीन तेच विचारणार काय करत होते काय ठेवत होते. म्हणजे यांची साखळी अशी चालू राहणार. न्याय कधी भेटणार? आयुष्यभर हेच करायचं का? लेकरं घ्यायचे पोलिसांच्या चक्रा हाणायच्या, न्याय नाहीच का? आता परळ येऊन बीडला येणं आणि इथं येऊन रस्त्यावर बसणं उपोषणासाठी, न्यायासाठी, माझ्या पतीच्या न्यायासाठी. की किती लज्जास्पद बाब आहे की एक स्त्री आपल्या पतीच्या न्यायासाठी भीक मागते, तरी पण न्यायासाठी कोणीच पुढे नाही म्हणून. मग थोडस आम्हाला काहीच आशेचा किरणच नाही ना न्यायाचा. त्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना आणि पालकमंत्र्यांना आपल्या आणि एकनाथजी शिंदे जे आहेत आपले उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा ते 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना एवढीच मागणी आहे की SIT CID तात्काळ दाखल करून माझ्या पतीची डबल केसचा हे करा, तपास चालू करा. स्थानिक पोलिसांवरती तुमचा विश्वास राहिला नाही का आता? नाही, ते लोकल पोलीस स्थानिक परळीच्या पोलिसावर तर माझा अजिबात विश्वास नाही. म्हणतो परळी सोडून मला इथपर्यंत रस्त्यावर येऊन बसावं लागले. तिथं जर विश्वास असता तर त्यांनी त्यावेळेसच तपास केला असता, जर त्यांना खरंच न्याय द्यायचा असता तर. मग माझा त्यांच्यावर विश्वासच नाही, पहिल्यापासूनच माझा त्यांच्यावर विश्वास नाही.